ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। नाही मज ज्ञान नाही काही अभ्यास परी जाता अनन्य शरण सद्गुरु कृपा करीती। मी एक अल्पमती दुर्बळ बुद्धिहीन अति परु सद्गुरु कृपे ही वाचा वदे शीघ्रगती। श्रीराम समर्थ। आज आपण सभास्तवन हे पहिल्या दशकातला 8वा समाज बघणार आहोत। याच्यामध्ये आश्चर्य असं वाटतं की श्रोतेस्तवन झालेलं आहे, श्रोतेस्तवन सांगून झालेलं आहे, मग तरी सुद्धा पुन्हा समर्थांना सभास्तवन का सांगावं असं वाटलं, असा मनात विचार येतो। ऐकू येत आहे ना नीट? तर श्रोते स्तवन, श्रोते किती प्रकारचे आहेत, श्रोते कसे आहेत, आणि श्रोत्यांना वंदन केल्यानंतर स्तवन केल्यानंतर पुन्हा एकदा सभास्तवनाची गरज का वाटते, असा प्रश्न पडला मला मनामध्ये। कारण सभा म्हणजे काय, आपल्याला जी अपेक्षित आहे सभा, आपण कशालाही सभा म्हणतो हो। 50-60 जण एकत्र येतात, वाटेल ते बोलतात, सभा उधळून लावली असं म्हणतात, त्याला सभा म्हणतात। कुठे भिशी पार्टी असते, कुठे बर्थडे पार्टी असते, त्याला पण एकत्र मीटिंग, मराठीमध्ये मीटिंग सभा असं म्हणतात, लोक म्हणतात। समर्थांना ती सभा अपेक्षितच नाही। समर्थांना सभा याचा अर्थच असा की पूर्वनियोजित वेळी, आधी ठरल्याप्रमाणे पूर्वनियोजित वेळी आणि स्थळी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या विशिष्ट कार्यासाठी एकाच हेतूनी, एकाच ध्येयानी एकत्र जमणाऱ्या मर्यादित जनसमूहाला समर्थ सभा म्हणतात। आणि सभा म्हणताना ते आध्यात्मिक सभाच लक्षात घेतात, बाकी कुठल्याही सभा त्यांना अपेक्षित नाही। मग इथे वंदन जे करतायत सभेला, का बरं, काहीतरी सभेची वैशिष्ट्ये असणार आहेत म्हणून सभेला वंदन करतायत। आध्यात्मिक सभा का म्हणत असावेत, कारण आपण जर का 27वे एकूण 29व्यांचा समास आहे, 27वी ओळी जर का बघितली तर लक्षात येतं की ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे। आता कीर्तन हा शब्द जरी वापरला असला तरी फक्त चारुदत्त आपणांचं कीर्तन किंवा असा अर्थ अपेक्षित नाही। अर्थात असा अपेक्षित आहे की इथे भगवंताचं गायन आहे, भगवंताविषयी प्रवचन आहे, काही सद्विचार आहेत, काही हरिभक्तीची, हरिकथांची, धार्मिक, सांस्कृतिक, वेदांची चर्चा आहे, शास्त्रांची चर्चा आहे, संस्कारांची चर्चा आहे, म्हणून आपली पण ही सभाच आहे आणि त्यालाही समर्थ वंदन करत आहेत। आता ह्या सभेमध्ये सगळ्यांचं ध्येय एकच असतं, कोणतं, भगवत प्राप्ती। एकदा नारदांना विचारलं की अरे भगवंत राहतो तरी कुठे रे, मी बघायला गेलो देवळात तर तिथे सापडला नाही, कुठे अजून 2-4 ठिकाणी गेलो तिथे कुठे सापडला नाही। मग भगवंतांनी आपला पत्ता सांगितला, कुठे ऍड्रेस भगवंताचा माहिती आहे आपल्याला, नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयोरवौ मद्भक्ता यत्र गायन्ति
तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझ्या गुणांचं, रूपाचं, पराक्रमाचं, धैर्याचं, अस्तित्वाचं, भक्तीचं वर्णन असतं, गुणगान असतं, मनापासून असतं, प्रार्थना असते, त्या ठिकाणी त्यांच्या हृदयात मी असतो. आणि मग ह्या इथे आपल्या लक्षात येईल की पहिल्या ह्या चवीमध्ये इथे म्हणतात, नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. हा तिष्ठतू शब्द मला जरा आगळावेगळा वाटला. तिष्ठणे, तिथे मी उभा असं नाही म्हटलं, चक्कल शब्द वापरतात समर्थ. तिष्ठतू नारदा, असं ज्या ठिकाणी चाललेलं असतं कीर्तन, प्रवचन, भगवत नामस्मरण, त्या ठिकाणी मी अतिशय प्रेमाने, आनंदाने काय करतो, इथे वाट बघतो. कधी गुणगान सुरू होईल, कधी ही मीटिंग सुरू होईल, अशी वाट बघतो. का बरं? कारण सगळे श्रोते, आपण खूप वर्णन बघितलं, 50, 60, 70 प्रकारचे श्रोते बघितले. आणि श्रोते हे तो जगदीश मूर्ती असं समर्थ म्हणून गेले श्रोते स्तवनामध्ये. अशी जगदीश मूर्ती सगळी बसलेली आहे. अशा सभेमध्ये मी तिष्ठतो, वाट बघतो. अतिशय प्रेमाने आणि आनंदाने मी अगदी तिथे उभा राहतो. कारण तिष्ठ शब्द का सांगितला मी समजून, आपण सुद्धा तिष्ठतो. बिल भरायच्या लाईनीत आपण तिष्ठत उभे असतो. कधी एकदा नंबर येतो आणि बाई एकदा मी भरून घरी जाते. डॉक्टरांकडे खरं म्हणजे मी अपॉइंटमेंट घेऊन गेलेली आहे, पण त्यांना यायला उशीर झाला, कुठलं महत्वाचं ऑपरेशन चाललं होतं, एक ना दोन खूप कारण होती. आणि माझं 10ला जी अपॉइंटमेंट होती, तर 11 पर्यंत मी तिष्ठत, मी आजारी असताना तिथे बसले होते. ते कुठल्याही ठिकाणी. पूर्वी आम्ही आमच्या वयाच्या बायका, मी लहान असताना मला आठवत आहे, एवढी मोठी रांग असायची. रवा पाव किलो, अर्धा किलो मिळायला दिवाळीमध्ये 40 लोकांच्या रांगेत इलेक्ट्रिकच्या बिल. आज आता कळणार नाही नवीन मुलांना, कारण सगळं ऑनलाईन होत आहे. पण तिष्ठणे म्हणजे काय, कोणीतरी मांडवली. तिष्ठणे म्हणजे काय आम्ही अनुभवलेलं आहे. आजही आपण तुम्ही थोड्या प्रमाणात, आपण आता ऑनलाईन सगळं ऑर्डर मिळतात. ऑनलाईन जाऊन सांगायला लागतं, सामानासाठी उभं राहा, बिल भरण्यासाठी उभं राहा. माझं तर हात पोचायचा नाही, वरती उंच होतं असं खिडकी, तरी टांगत अशी मी, मग कोणातरी सांगायचं द्या हो बिल जरा, माझा हात पोचत नाही, इतकी रांगेत उभी राहिलेली आहे. त्यामुळे तिष्ठणे म्हणजे काय हे माहितीये. पण हा भगवंत त्या सभेमध्ये, कुठल्या सभेमध्ये, मगाशी मी म्हटलं तसं बर्थडे पार्टी, ऋषी पार्टी नव्हे, आध्यात्मिक सभेमध्ये, जिथे मंगल वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे, सगळ्यांचं मन भरून गेलेलं आहे एका विशिष्ट ध्येयाने. माझ्या आतला अंतरात्मा समजावा, त्या वक्त्याशी ते समोरच झालेले आहेत. उच्च पातळीवरची स्थिती त्यांची प्राप्त झालेली आहे. अशा सगळ्या श्रोत्यांच्या समोर तो वक्ता, तो कीर्तनकार, तो प्रवचनकार रसाळ वाणीने, पवित्र अंतःकरणाने, शुद्ध मनाने ज्या वेळेला प्रवचन करतो, कीर्तन करतो, त्यावेळेला तिथले तरंग अतिशय शुद्ध, पवित्र, मंगल असे होऊन जातात. आणि प्रत्येकाला काही, आपण हा सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, एखादं सुंदर काही चाललेलं असेल, एखादं गायन म्हणा, एखादं वादन म्हणा, एखादी हरिकथा म्हणा, आपल्याला विसर पडतो. तेवढ्या काळापुरता होईना आपण सगळं विसरून जातो. आपली दुःख विसरतो, आपले गुडघे दुखतात हे विसरतो, आपला नातू घरी रडतो हे आपण विसरतो, आपल्या चिंता विसरतो.
आपलं भय विसरतो, आपला क्रोध विसरतो, आपले विकार विसरतो. त्या एका अत्यंत मंगल अशा पवित्र वातावरणात आपण एक रूप होऊन जातो. म्हणून भगवंत म्हणतो, मी अशी वाट बघतो की असं कुठे आहे तिथे मी तिष्ठतो. त्यांच्या हृदयात मी राहतो, त्या वातावरणात मी राहतो. आणि असं सगळं वर्णन समर्थ म्हणतात. म्हणून अशा सभेला मी वंदन करतो, कारण त्यामुळे आध्यात्मिक प्रगती होणार आहे, राष्ट्राची उन्नती होणार आहे, आपली उन्नती होणार आहे, समाजाची उन्नती होणार आहे. सगळे संस्कार याच्यातून घडतात. आपलं कार्य काय तेच आहे. सेविका म्हणजे सदा तत्पर असलेल्या, सेवेसाठी तत्पर असलेल्या, विविध गुणधर्म असलेल्या, विविध गुण आहेत प्रत्येक सेविकेमध्ये. आणि क म्हणजे कल्पकता आहे. काहीतरी मग मागे लिहिलं होतं, मला तर आठवत नाही. सेविकांचा अर्थ लिहिला आणि हा ते म्हणजे सेवावर जिनी मनापासून घेतलाय. बी म्हणजे जी विनयशील आहे, विविधतेत एकता सर्वत्र पाहत आहे, जिच्याकडे पाहिल्यानंतर विश्वसनीयता. ज्ञानेश्वरीताई तुम्ही सामान पाठवा म्हणता क्षणी विश्वसनीयता आहे, घरी येणार. इतका विश्वास आहे सेविकांबद्दल जनसमाजामध्ये, सगळ्यांमध्ये, की होईल ते 100% योग्यच कार्य होईल. आणि का म्हणजे कार्यरत असलेल्या, सदा सर्वदा कार्यरत आहे. आळस माहितीच नाही, कारण आम्हाला आळसाचाच आळस आहे. आम्हाला आळस जर का कसला असेल तर आळसाचा आळस आहे. आणि त्यामुळे रिकामा जाऊ नये दी क्षण, ही आमची शिकवण आहे. आणि मग अशा कार्यरत असलेल्या सेविका, काडीचाही लोभ नाही हो. का म्हणजे काडीचाही लोभ नाही, अत्यंत निस्पृह निस्वार्थीपणे या कार्य करतात. म्हणून आपण सेविका सुद्धा अशाच आहोत. त्यांचे जसे ते सांगितले तशाच आहोत. जिज्ञासू आहोत, उत्सुकता आहे, मनाची तरलता आहे. आणि म्हणून या सभेचं वैशिष्ट्य काय, कितीतरी सभेच्या सभा होतात हो. शिक्षण मंत्र्यांची सभा झाली, राजकारण्यांची सभा झाली, कधी कधी तर इतका वादविवाद, वितंडवाद चालू असलेला दिसतो. खुर्च्या मारतात बाई, बघतो आपण टीव्हीवरती. आता हल्ली, पूर्वी मारत असतील, टीव्ही नव्हते त्यामुळे बघता येत नव्हतं, फक्त पेपरमध्ये ऐकायला वेळ यायचं की काहीतरी भांडण झाली. आता डोळ्यांनी दिसतं, खुर्च्या फेकून मारतात, माईक फेकून मारतात. हे सुसंस्कृत म्हणायचे का? हे फक्त शिक्षित, सुशिक्षित सुद्धा नाही, शिक्षित पदव्या घेतलेले कुंडळ्या. मग अशा सभांमध्ये वाद होतो, संवाद होत नाही, सुखसंवाद होत नाही, वादविवाद होतो. समर्थांचं म्हणणं आहे चर्चा व्हाव्या, छान चर्चा व्हाव्यात, आपली मतं मांडावीत. असं नाही की माझं मत हे तर बाबा मी मानायचंच नाही, मानायचं. या चर्चांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मतांचा आदर केला जातो आणि त्याच्यातून मंथन केलं जातं. म्हणून इथे विचार मंथन होतं, सार काय ते काढलं जातं आणि त्याच्यातून गुणसंकीर्तन होतं. ईश्वराची प्राप्ती होण्याचा मार्ग खुला होतो. माझं कुठे चुकतंय हे कळतं. कीर्तन, प्रवचन, कथा, गुणगायन ऐकलं की आपले दोष लक्षात येतात. अरे खरंच हे आपल्याला लक्षातच नाही आलं. असं आहे का? आपले क्रोध नाहीसे होतात, आपले संशय नाहीसे होतात, कितीतरी गोष्टी आपल्याला सहज उलगडतात. आता ह्या संजीवनी सुहासिनी ताई कार्यकर्ता पुस्तक वाचतायत, कसा कार्यकर्ता असावा, आपण काय करतो, आपोआप आपल्या लक्षात येतं. की हे सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण कुठे चुकतोय, विचार मंथन होतं. आणि म्हणून सभा श्रेष्ठ आहे, म्हणून मी वंदन करतो. 4 वैशिष्ट्य आहेत वेगळ्या प्रकारची. की इथे पहिली गोष्ट म्हणजे की अत्यंत पवित्र वातावरण असतं. प्रत्येक माणसाचं मत अतिशय शुद्ध आणि एका वरच्या पातळीवर गेलेलं असतं. आणि त्यामुळे तिथे अत्यंत मंगलमय वाटतं, आनंद वाटतो, भगवंताला सुद्धा वाटतं इष्टत राहायला. दुसरं वैशिष्ट्य असं की वक्ता अतिशय तसाच असल्यामुळे वक्त्याशी तादात्म्य होतं. मग अशी मी म्हटल्याप्रमाणे चटकन त्याच्याशी एकरूप तत्व होतं. कारण आपल्या मनात नाहीये, आपल्याला जिज्ञासा नाही, आपल्याला त्या विषयाची आवड नाहीये,
आता मला कोणतरी सांगितलं बाबा त्या पिक्चरची स्टोरी आहे ना, त्या सांगणार आहे, तुम्ही चला. मला काय रस आहे त्याच्यामध्ये? मी काय ऐकायला बसणार? समजा बळजबरी नाही तर मी इकडे तिकडे बघत बसणार, काहीतरी कंटाळ करणार, मनात काहीतरी विचार चालू राहणार, तादात्म्य नाही पावता. पण इथे या सभेमध्ये विशिष्ट स्थळी, विशिष्ट काळी, एका ध्येयासाठी एकत्र येणारा समूह असा आहे. त्यामुळे त्यांची पातळी पण वरची आहे आणि मुख्य म्हणजे ते तादात्म्य पावतात. कधी कधी देहभान विसरायला होतं. आपण हा अनुभव घ्यावा. कीर्तन जर का ऐकलं असेल त्याच्यामध्ये मध्येच थोडा वेळ नामस्मरण चालतं पहा. हरे राम 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 हरे हरे. इतकं सुंदर वाटतं आणि ते सामूहिक पद्धतीने घेतल्यामुळे त्याचा एक तरंग उठतो. कथा जर का ओघवती असेल तर आपोआप तादात्म्य पावतं. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की इथे तर्क नाहीये. तर्कापेक्षा श्रद्धेला महत्व आहे. ज्या ओढीनी श्रद्धेनी आपण सगळ्या राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम या एका निष्ठेने एकत्र येतो. आपला हेतू तोच आहे की सुसंस्कार व्हावे, मनामध्ये राष्ट्रप्रेम जाग व्हावं आणि ते कार्यान्वित व्हावं. मनामध्ये खूप आहे माझ्या, असं करावं तसं करावं, खूपच काही करावं, पण केल्यानंतर काय उपयोग? ते जागृत व्हावं आणि आपण कार्यप्रवण व्हावं म्हणून सांगत आहे. तर हे तिसरं वैशिष्ट्य आहे की तर्क नसतो तिथे, श्रद्धेला प्राधान्य असतं. जिथे तर्क कुतर्क जास्त चालतो तिथे संशयाची बाधा असते आणि संशयाने संशय सगळं विनश्यती. संशय आत्मा सर्व विनश्यती. संशय आला की दुधात माशी पडल्यावर काय, कितीही चांगला मनुष्य बोलला तरी काय माहिती पैशासाठी करतो का काय करतो. अरे तो निस्वार्थीपणे सगळं करतो. पण जीभ आटळायला लावायला काय वेळ लागतो का? बोलता काही येतं माणसाला, वागायला फार कठीण असतं. त्यामुळे तिसरं वैशिष्ट्य हे की इथे पूर्ण श्रद्धेने लोक बसतात आणि त्यामुळे एका वरच्या पातळीवरची ती सभा असते म्हणून समर्थ वंदन करतात. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे गंमत अशी ती किती वेळात येतं. रामजन्म पण दरवर्षी करतो. वंदनीय मावशींची जयंती आपण दरवर्षी करतो. त्याच कथा असतात, तेच असतं, पण दरवेळेला नवीन कंगोरा. लोलकाला जसं आपण ते कॅलिडोस्कोप म्हणतो की नाही, मी पाहिला सगळे काचेचे तुकडे असतात, पण आता असं हलवलं वेगळा दिसला, वेगळं चित्र दिसलं, इकडनं हलवलं वेगळं चित्र दिसलं. हे साहित्य, हे ग्रंथ आहेत ना, हे सगळे असेच आहेत की जसं जसं आपण त्याच्यात डुंबत जावं तसा वेगवेगळा अँगल, वेगवेगळा दृष्टिकोन दिसतो आणि म्हणून तीच कथा दरवेळेला ते श्रोते नव्याने ऐकतात. असं नाही म्हणत, हे मला माहितीये, हो रामजन्म काय मला माहितीये, कथा होत होते ते सगळं माहितीये, दशरथाचं ते मागितलं, ते पायदान मिळालं आणि मग ते झालं, माहितीये सगळं, असं कोणी म्हणत नाही. ती कथा काहीतरी नवीन देऊन जाते. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ती कथा काहीतरी नवीन देऊन जाते आणि विस्मरण होतच की हो आपल्याला. 4-5 वर्ष नाही ऐकलं तर विस्मरण होतं. भांडी तशीच ठेवून द्या माळ्यात, एकदम पितांबरीने चकाचक घासा, एकदम चकाचक, आणि सगळी अशी ठेवून द्या वरती माळ्यात. थोड्या दिवसांनी बाई इतकी मी स्वच्छ घातली ती, आहेत का आता स्वच्छ? नाही, कायम घासावी लागतात, वरचे वर घासावी लागतात. तसं आमच्या मनाचं भांड त्या भक्तीनी, त्या कथेनी, त्या संस्कारांनी पुन्हा पुन्हा घासावं लागतं हो, तेव्हा ते चकचकीत राहतं, नाहीतर राहत. आणि म्हणून न कंटाळता मनापासून लोक ऐकत असतात, अतिशय प्रेमाने आनंदाने ऐकतात, म्हणून समर्थ सभेला वंदन करतात, नमन करतात. चौथं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रेम, मैत्री, दया, वात्सल्य, क्षमा, सहकार्य, सहानुभूती, एकमेकांविषयी असलेलं औदार्य, परोपकार, हे सगळे दैवी गुण एकाच सभेमध्ये
एकाच ठिकाणी उद्युक्त होता. आणि हा मोठा फायदा आहे. आणि म्हणून समर्थ सभेला वंदन करतात. 17वी ओवी जी आहे तिथे समर्थ म्हणतात, महाभले महाश्रोती. हे 16व्या ओळीमध्ये माझा आडनाव आलेलं बरं का, सहज गंमत म्हणून सांगते. पंडित आणि पुराणिक, विद्वांस आणि वैदिक. म्हणजे विद्वांस शब्द कसा लिहायचा, कुणाला माझं नाव नाही होते, मी कुठे होते समर्थांच्या वेळेला. पण नाव कसं लिहायचं शंका असेल तर हे आडनाव आहे आमचं. विध्वंस नाही, खूप अर्थ वेगळा आहे. लोक विध्वंस करतात नावाचाही आणि आमचाही. विध्वंस म्हणजे पार वाट लावणारे, विनाश करणारे. आणि विद्वांसाची त्यांनी व्याख्या दिली ती सविद्वान. विद्वान जरी नसले तरी आडनाव ते आहे. तर महाभले महाश्रोती याज्ञिक आणि अन्योती वैद्य आणि पंचाशी परोपकर्ते कसे कसे सगळे आहेत. 7 ते 21 मध्ये त्यांनी म्हटलंय की यांच्यामध्ये अभेद वृत्ती आहे. हा मोठा आहे तर जळफळाट नाहीये. अरे वा, तो कोण आहे, भविष्यकर्ता आहे, उत्तम. हा कोण आहे, योगी आहे, हा ज्ञानी आहे, हा आत्मज्ञानी आहे, हा पुराण करता आहे. प्रत्येकाविषयी आदर आहे, अभेद वृत्ती आहे, कुणाविषयी आकच नाहीये मला. आणि म्हणून ही सभा श्रेष्ठ आहे. अशी सगळी ही उत्तम सभेची लक्षणं समर्थ जाता जाता सांगून जातात सगळीकडे. आणि मग शेवटच्या ह्याच्यात म्हणतात, शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात की जसा दिव्याने दिवा लागतो, जसं अंतर्ज्योत पेटवली जाते, तसं सभेमध्ये अतिशय सहजपणे एकमेकांना सहजपणे संवादातून ज्ञान, विज्ञान, अर्थ, परमार्थ सगळा समजतो. आणि म्हणून कल्लव कीर्तन वरिष्ठ जेथ हो येते तम्हा श्रेष्ठ. कल्लव कीर्तन वरिष्ठ कलियुगामध्ये आता ऑनलाईन सुद्धा सभाच आहेत की त्यांना पण बंधन आहे समर्थांचं. त्यांच्या काळी नव्हती पण त्यांना माहिती असणार की अशा कलियुगामध्ये अशा मोठ्या मोठ्या सभा ऑनलाईन होत असणार. त्यांना पण समर्थ वंदन करतायत. आपण केवढे भाग्यवान आहोत, समर्थ आपल्याला पण वंदन करतायत, या सभेला वंदन करतायत. जेथ होय सभा श्रेष्ठ कथा श्रवणे नाना नष्ट संदेह मावळती. असं शेवटच्या ओळीत म्हणतायत. आपले सगळे संदेह निवारण करायचं असेल, आपल्या मनातल्या शंका, काही असलेले विकल्प बाजूला करायचे असतील, काही शंका असतील तर आपण अशा सभांना जावं. तिथे सहजपणे काही न विचारता कितीतरी नवीन गोष्टी आपल्याला सहजपणे शिकायला मिळतात. अशी सभा श्रेष्ठ आहे. माझ्या मंदबुद्धीला जे काही समजलं ते सांगण्याचा प्रयत्न केला. तिथेच वाणीला विराम देते. मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता, अंधार हा वागवी कोड माथा, जडो भावना रामदासी सदासी, नमस्कार त्या सद्गुरु रामूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.